Good afternoon, students. Today we are going to learn 1.2 an encounter of a special kind. एक विशिष्ट प्रकारचा सामना. लेट्स वी लर्न. आपण आता हा लेसन काय करूया तर शिकूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. इथं लेखक आपल्याला सांगतो पश्चिम बंगालमध्ये राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील एक वैद्यकीय अधिकारी होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. आणि मग या खाजगी कंपनीचा एक मोठा परिसर होता आणि या मोठ्या परिसरामध्ये या अधिकाऱ्यांना या कंपनीनं वैयक्तिक असे बंगले दिलेले होते आणि त्या वैयक्तिक बंगल्यांमध्ये हे अधिकारी लोक राहत होते. आवर हाऊस वॉज इन ए कॉर्नर ऑफ दी कॅम्पस. लेखक सांगतो त्या परिसराच्या कोपऱ्यामध्ये आमचं घर होतं. दी ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू दी बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. तर त्या परिसरामध्ये बाग होती आणि त्या बागेच्या भिंतीच्या कुंपणालगत त्या अधिकाऱ्यांचं एक मंडळ होतं. म्हणजे ते अधिकारी तिथं विकेंडसाठी वगैरे एकत्र येत असत, तिथं ते खेळत असत, तिथं ते मेजवानी वगैरे करत असत आणि असं जे घर होतं त्याला क्लब हाऊस असं म्हटलेलं आहे. दी ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू दी बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि या परिसरामध्ये कॅम्पसमध्ये एक बाग होती आणि त्या बागेच्या कुंपणाच्या भिंती लगतच अधिकाऱ्यांचं काय होतं तर मंडळ तिथं होतं. दी कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. आणि ते संपूर्ण कुंपण होतं ते हिरव्या गवतानी युक्त, कलरफुल फ्लावर्स, रंगीबेरंगी फुले अँड ए होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि उंच आणि नमुनेदार वृक्षांनी असं युक्त होतं. दी सीझनल व्हेजिटेबल्स इन दी किचन गार्डन्स ऑफ दी हाऊसहोल्ड अँड दी मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. ए ग्रुप ऑफ लँगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अश्वत्थ ट्री नियर बाय. येथे आपल्याला लेखक सांगतो दी सीझनल व्हेजिटेबल्स इन दी किचन गार्डन्स. म्हणजे परसंगणामध्ये तिथं मोसमी भाजीपाला असायचा. म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये पिकणारा भाजीपाला ते लोक करायचे. असा तो भाजीपाला मोसमी हवामानामध्ये येणारा भाजीपाला, त्या त्या ऋतूनुसार येणारा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला. आणि त्याचबरोबर मॅग्निफिशंट ट्रीज म्हणजे तिथं असणारे जे भव्य दिव्य असे वृक्ष आहेत ते वृक्ष म्हणजे किचन गार्डनमधील भाजीपाला आणि त्या कंपनीच्या परिसरामध्ये असणारे जे उंच वृक्ष आहेत हे वृक्ष काय करायचे, कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. तर सातत्यानं या गोष्टी काय करायचे तर खारी आणि पक्ष्यांच्या अनेक जातींना ते आकर्षित करत होते. आपल्याकडं ते काय करत होते तर आकर्षित करत होते. ए ग्रुप ऑफ लँगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अश्वत्थ ट्री नियर बाय. तिथं एक माकडाचं काय होता तर गट होता. त्या माकडाच्या गटानं कळपानं काय केलेलं होतं तर तिथं असणारं जे पिंपळाचं झाड होतं त्या झाडावरती त्यांनी तळ ठोकलेला होता. They had all became a part and parcel of our existence and daily life. आणि मग त्या तिथं असणाऱ्या खारी असतील, तिथं असणाऱ्या पक्ष्यांच्या विविध जाती असतील किंवा तिथं असणारा लांगर माकडांचा कळप असेल, या सगळ्या गोष्टी काय झालेलं होतं लेखक सांगतो तर आमच्या संपूर्ण आयुष्याचा ते एक
अविभाज्य भागच काय झालेले होते, बनलेले होते. ए स्मॉल इन्सिडंट ऑन ए सॅटरडे आफ्टरनून लेट प्रफाऊंड इफेक्ट ऑन मी. लेखक सांगतो, शनिवारी दुपारनंतर एक छोटासा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला. अँड अनफोल्ड बिफोर माय आईज ए होल न्यू डिमेन्शन टू दी वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि या प्रसंगानं काय केलं तर माझ्या डोळ्यासमोर एक नवीन अशी गोष्ट उभा केली. टू दी वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि जणू ती गोष्ट परमेश्वरानंच निर्माण केलेली असावी. इट वॉज ए फ्यू डेज इन टू पूजा व्हेकेशन. लेखक सांगतो की दुर्गापूजेच्या सुट्टीचे ते काही दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड. इतर एखाद्या मुलाप्रमाणे दी हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. तर लेखक सांगतो त्या दुर्गापूजेच्या सुट्टीनं काय केलेलं होतं तर मला एक संधीच बहाल केलेली होती, संधीच दिलेली होती. टू बिकम engrossed in various magazines and storybooks म्हणजे गोष्टीची विविध पुस्तकं किंवा विविध नियतकालिकं वाचण्याची त्या सुट्टीनं काय केलेली होती, मला एक संधीच बहाल केलेली होती. पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन दी फेस्टिव्ह सीझन. आणि मग त्या सणासुदीच्या काळामध्ये अशी गोष्टीची पुस्तकं किंवा मासिकं काय व्हायची, प्रकाशित केली जायची. आणि मग अशी गोष्टीची पुस्तकं किंवा मासिकं यांनी मला काय केलेली होती तर वाचनाची एक खास अशी संधीच पुरवलेली होती. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. लेखक सांगतो दुपारच्या मनसोक्त जेवणानंतर. आफ्टर ए हार्टी लंच. हार्टी याचा अर्थ मनसोक्त, पोट भरून. तर दुपारच्या पोट भरून जेवणानंतर, मनसोक्त जेवणानंतर माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. तर माझे आई वडील आणि माझ्या ज्या छोट्या बहिणी होत्या त्या ते सगळेजण काय करत होते तर ते दुपारनंतर वामकुक्षी घेत होते. नॅप याचा अर्थ वामकुक्षी. वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवरती एक 15-20 मिनटं काय करणं, विश्रांती घेणं जेवल्यानंतर, दुपारी जेवल्यानंतर खास करून त्याला नॅप असं म्हटलं जातं, वामकुक्षी असं म्हटलं जातं. आय सेटल्ड डाऊन विथ ए स्टोरी बुक. लेखक सांगतो की मी गोष्टीचं पुस्तक घेऊन स्थिरावलो होतो, म्हणजेच अर्थातच मी गोष्टीचं पुस्तक वाचत होतो. दी क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड दी परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि त्या शांत दुपारनंतरच्या काळानं काय केलेलं होतं तर एक परिपूर्ण अशी वातावरणाची निर्मिती केलेली होती. आणि मला काय केलेलं होतं तर ते साहसी गोष्टीचं पुस्तक वाचण्यासाठी एक चांगल्या वातावरणाची निर्मिती केलेली होती. दी सायलन्स वॉज अकेजनली ब्रोकन बाय दी साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि त्या दुपारनंतरची ती शांतता होती ती अधूनमधून माझ्या कुटुंबाच्या घोरण्यानं काय होत होती, भंग पावत होती. माझे कुटुंबातील आई वडील होते ते मनसोक्त जेवणानंतर काय झालेले होते तर स्नोरिंग करत होते, म्हणजे ते घोरत होते. आणि अधूनमधून त्या घोरण्यामुळं शांतता काय व्हायची, भंग पावायची. दी इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. तर ज्या घर चिमण्या आहेत त्या अधूनमधून यायच्या, चिवचिवाट करायच्या. दी हार्श कॉविंग ऑफ ए क्रो. कावळ्याचा कर्कशपणे ओरडण्याचा कावकाव असा आवाज. श्रील कॉल ऑफ ए काईट फ्लाईंग हाय अबाव दी ग्राउंड. आणि मैदानावरून वर उंच उडणारी जी घार आहे त्या घारीचं कर्कशपणे ओरडणं. मिनिट्स टिक्ड बाय. आणि अशा पद्धतीनं दुपारनंतर काय होत होता, काळ निघून जात होता. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्डेड इन दी बुक. आणि लेखक सांगतो मी मात्र पुस्तक वाचण्यामध्ये तल्लीन झालेलो होतो, मग्न झालेलो होतो. सडनली आय हर्ड ए ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन दी डिस्टन्स. लेखक सांगतो की माझ्यापासून काही अंतरावरती अचानकपणे काही रस्त्यावरची कुत्री
ही काय करत होती तर बेभानपणे भुंकत होती. बेभानपणे काय करत होती ती भुंकत होती. आणि हे माझ्या कानावर आलं. आय हर्ड याचा अर्थ हे माझ्या कानावर आलं. आय चॉज टू इग्नोर दी कमोशन, म्हणजे या गोंधळाकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. थिंकिंग दॅट दी पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड ए हॅपलेस पिग, म्हणजे कोपऱ्यावरती एखादं निराधार डुक्कर असावं आणि त्या डुकरावरती ही जी कुत्र्याची झुंड आहे ती झुंड काय करत असावी तर त्या डुकरावरती ती बेभानपणे भुंकत असावी, असं समजून लेखक सांगतो की सुरुवातीस मी या गोंधळाकडं दुर्लक्ष केलं. बट सोन दी बार्किंग बिकेम लाऊडर, परंतु लवकरच ते जे भुंकणं होतं ते अधिक मोठं झालं. अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि अधिक आक्रमक झालं. अँड अलार्म्ड कॉविंग ऑफ ए फोक ऑफ क्रोज ॲडेड दी ककाफनी, आणि कुत्र्यांचं हे मोठ्यानं भुंकणं याच्यामध्ये आणखी कोणाची भर पडली तर कावळ्यांच्या त्या थव्याची जी कर्कशपणे कावकाव होती त्याचीसुद्धा त्या गोंधळामध्ये आवाजामध्ये भर पडली. ककाफनी याचा अर्थ हार्श नॉयजेस असं म्हटलेलं आहे. कर्कश असा मोठा आवाज त्याला ककाफनी असं म्हटलं जातं. तर कुत्र्याच्या बेभानपणे भुंकण्याचा जो आवाज होता त्या आवाजामध्ये कावळ्यांच्या कर्कशपणे ओरडण्याचा आवाजसुद्धा काय झाला तर मिसळला गेला. आय ऑल्सो हर्ड दी डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, म्हणजे तो जो व्यत्यय होता तो व्यत्यय अधिकच आपल्या जवळ येतोय हे सुद्धा माझ्या कानावर आलं. क्युरिओसिटी गॉट दी बेटर ऑफ मी, आणि मग माझ्या जिज्ञेसेनं माझ्यावरती विजय मिळवला. अर्थातच माझ्या जिज्ञेसेनं काय केलं तर मला पुस्तक वाचायचं थांबवलं. लिव्हिंग दी बुक असाईड, म्हणजे हातातील पुस्तक काय करत तर बाजूला ठेवत. आय रश्ड टू दी व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, तर मी व्हरांड्यामध्ये काय चाललेलं होतं हे पाहण्यासाठी लगबगीनं गेलो. रश्ड याचा अर्थ लगबगीनं जाणं. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स दी रूफ ऑफ दी क्लब हाऊस, म्हणजे मी त्या क्लब हाऊसच्या छतावरती, ते जे अधिकाऱ्यांचं मंडळाचं घर होतं त्या घराच्या छतावरती ओझरती नजर टाकली, म्हणजे एक कटाक्ष टाकला. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि त्या छतावरती मला काहीतरी भयानक दिसलं. हॉरिबल याचा अर्थ भयानक. ए बिग मेल लँगर ॲपरंटली दी लीडर ऑफ दी ग्रुप, तिथे एक लँगर जातीचं नर लँगर जातीचं मोठं माकड होतं. वरवर पाहता ते त्या कळपाचं मुकादम असावं किंवा नेता असावं असं वाटत होतं. वॉज होल्डिंग ए बेबी लँगर इन हिज हँड्स, त्या माकडानं काय केलेलं होतं नर जातीच्या मोठ्या माकडानं तर नर जातीचंच एक लहान पिलू हातामध्ये घेतलेलं होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ ए डेफिनेट इंटेंट टू किल, आणि ते नर जातीचं मोठं माकड काय करत होतं तर त्या पिलाला ठार मारण्याच्या हेतूनं मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर ए डेफिनेट इंटेंट टू किल, म्हणजे ठार मारण्याच्या हेतूनं निर्दयपणे, मर्सिलेसली म्हणजे कसं निर्दयपणे ते त्याच्या सर्वांगाला काय करत होतं चावा घेत होतं. दी हेल्पलेस मदर ऑफ दी बेबी, म्हणजे त्या पिलाची जी निराधार आई होती ती आई. अँड ऑदर लेसर मेंबर्स ऑफ दी लँगर ग्रुप, आणि त्या लँगर कळपातील जे काही इतर माकडं होती ती माकडं वेअर स्कॅटर्ड ऑन दी रूफ्स ऑफ दी बिल्डिंग्स नियर बाय, जे आजूबाजूला ज्या इमारती होत्या त्या इमारतीच्या छतावरती काय झालेलं होतं त्याच कळपातील माकडं ही काय झालेली होती विखुरलेली होती, म्हणजे बसलेली होती. नियर बाय वॉचिंग दी बेबी बिईंग किल्ड, काय करत होते ते, ती माकडं काय पाहत होती, बाजूला ती विखरून बसलेली होती आणि काय पाहत होती तर ते छोटं जे पिलो होतं ते ठार मारलं जात होतं हे ते पाहत होती. आय रिकॉल दी टेरिबल कस्टम इन दी ॲनिमल क्लॅन, लेखक सांगतो की मला प्राण्यांच्या कुळातील एक भयानक अशी रीत किंवा पद्धत मला आठवते. अकॉर्डिंग टू विच ए डॉमिनंट मेल
आणि या पद्धतीनुसार किंवा रिवाजानुसार त्या कळपातील जे शक्तिशाली नर जातीचं माकड असतं, डॉमिनंट मेल, युजली डज नॉट अलाऊ अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. आणि मग हे जे नर जातीचं शक्तिशाली माकड असतं ते काय करतं, तर नर जातीच्या दुसऱ्या एखाद्या पिलाला किंवा नर जातीच्या दुसऱ्या एखाद्या माकडाला त्या कळपामध्ये वाढू देत नाही. आणि प्राण्यांच्या कुळातील हा काय आहे, रिवाज आहे किंवा रीत आहे, ही मला आठवते असं लेखक सांगतो. विदाउट लुजिंग एनी टाईम आय गॅदर्ड ए स्टाउट स्टिक इन वन हँड. लेखक सांगतो अजिबात वेळ न दवडता, वेळ वाया न घालवता मी काय केलं, आय गॅदर्ड ए स्टाउट स्टिक इन वन हँड. म्हणजे एका हातामध्ये मी एक जड अशी काठी घेतली. स्टाउट स्टिक म्हणजे कशी, तर जड अशी एका हातामध्ये मी काठी घेतली. अँड हर्ड ए पीस ऑफ स्टोन ॲट दी मराउंडिंग लँगर. आणि त्या डाका घालणाऱ्या, मराउंडिंग याचा अर्थ डाका घालणाऱ्या त्या माकडावरती मी काय केलं, तर एक दगड भिरकावला, म्हणजे दगड फेकून मारला. दी लँगर वॉज सो इन्फ्युरिएटेड. ते नर जातीचं शक्तिशाली माकड होतं ते खूप प्रक्षुब्ध बनलेलं होतं. काय म्हटलेलं आहे, सो इन्फ्युरिएटेड. सो इन्फ्युरिएटेड म्हणजे ते खूप प्रक्षुब्ध बनलेलं होतं. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. कारण माझ्या हल्ल्याचा त्यानं काय केलं नाही, तर अजिबात विचार केला नाही. माझ्या हल्ल्याकडं, त्या दगड मारण्याकडं त्यानं ढुंकूनही पाहिलं नाही, त्याचा विचारही केला नाही. बट देन आय स्कॅटर्ड थ्रोईंग मोर स्टोन्स. परंतु लेखक सांगतो की स्टार्टेड असं म्हटलेलं आहे, सॉरी, बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. परंतु त्यानंतर मी दगडापाठीमागून दगडं काय करू लागलो, तर त्या नर जातीच्या शक्तिशाली माकडावरती भिरकावू लागलो. दी डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पीच ऑफ क्राय. आणि मी मागून दगडं त्या माकडावरती फेकतो आहे हे कुत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा भुंकण्याचा आवाज अधिक पटीनं काय केला, वाढवला. दी चेंज्ड सर्कमस्टन्सेस. बदललेली परिस्थिती. अँड दी सडन अनएक्सपेक्टेड अटॅक. आणि अनपेक्षित नसलेला म्हणजे अपेक्षित नसलेला अचानक झालेला जो काही हल्ला होता तो हल्ला. फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजे एखाद्या अनोळख्या बाजूकडून. फोर्स्ड दी लँगर टू ड्रॉप दी बेबी फ्रॉम दी स्लोपिंग रूफ ओव्हर दी व्हरांडा. त्या व्हरांडाच्या उतरत्या छपरावरती त्या शक्तिशाली माकडाला ते पिलू तिथं सोडून द्यायला काय झालं, तर त्या अचानक झालेल्या हल्ल्यानं काय केलं, भाग पाडलं. दी बेबी वॉज लिस्टलेस. ते पिलू निश्चित पडलं होतं. लिस्टलेस याचा अर्थ काय, तर विदाऊट एनी एनर्जी, म्हणजे त्याच्यामध्ये काय ऊर्जा शिल्लक राहिलेली नव्हती. ते काय झालेलं होतं, थंड पडलेलं होतं, निश्चित पडलेलं होतं. अँड ॲपियर टू बी डेड. आणि ते मृत झाल्यासारखं वाटत होतं, मेल्यासारखं वाटत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन. आणि त्याचं शरीर होतं ते शरीर काय झालं होतं, तर त्या उतरत्या छपरावरून गडगडत खालच्या दिशेने येत होतं. दी एक्साइटमेंट ऑफ दी पॅक ऑफ दी डॉग्स. म्हणजे त्या कुत्र्याच्या झुंडीचा जो उतावीळपणा होता तो उतावीळपणा वाढलेला होता. ग्रीव मॅनिफोल्ड ॲट दी प्रॉस्पेक्ट ऑफ ए गुड किल अँड मील. ए गुड किल अँड मील याचा अर्थ आपल्याला आता एक चांगली मेजवानी मिळणार या हेतूनं त्या कुत्र्यांचा उतावीळपणा काय झालेला होता, वाढलेला होता. कीपिंग दी डॉग्स ॲट दी बे विथ दी स्टिक. म्हणजे हातातील त्या जड काठीनं त्या कुत्र्यांना दूर ठेवत आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ दी बेबी लँगर टेल. मी काय केलं, तर त्या लँगर जातीच्या पिलाची सेफ्टी पकडण्यामध्ये मी यशस्वी झालो असं लेखक आपल्याला सांगतो. जस्ट ॲज टिप्ड ओव्हर दी एज ऑफ दी टाईल रूफ. जेव्हा ते व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरून गडगडत खाली येत होतं तेव्हा त्या पिलाची सेफ्टी पकडण्यामध्ये मी यशस्वी झालो असं आपल्याला लेखक सांगतो. दी बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लिस्टलेस. आणि ते पिलू आपल्याला ताकदहीन, इनर्ट म्हटलेलं आहे. इनर्ट याचा अर्थ पॉवरलेस, मोशनलेस. म्हणजे ते निश्चित पडलेलं होतं, त्याच्यामध्ये काही ताकद दिसत नव्हती.
आणि मग असं जे पिल्लू होतं ते पिल्लू आपल्याला इनर्ट अँड लाईफलेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते निश्चित पडलेलं वाटत होतं, त्याच्यामध्ये काही म्हणजे ताकद शिल्लक होती असं काही वाटत नव्हतं. म्हणजेच अर्थात ते मृत पावल्यासारखं वाटत होतं. इट वॉज इंडीड ए मेल बेबी. आणि लेखक सांगतो खरोखर ते नर जातीचं काय होतं, पिल्लू होतं. बाय दिस टाईम